नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा बरं समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. अनेक कार्यकर्त्यांचे आहे उमेदवारी नाकारली कारणामुळे आज जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर तर आपण अ, जे जे पण उमेदवार आहेत की ज्यांची उमेदवारी नाकारली आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. तर आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी महाडिक सर आहेत. काय सांगाल सर? ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे उमेदवारी नाकारली गेलेली आणि त्याच्यानंतर मग मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं की राहुल नार्वेकर यांचा हस्तक्षेप होता. त्याच्यानंतर मग आपण जे आहेत आयुक्तांना भेट दिलीत आणि नंतर मग सकारात्मक चर्चा झाली आणि आता जे आपण प्रेस कॉन्फरन्स घेतले त्याच पार्श्वभूमीवर काय सांगाल? आता याच्यामध्ये एकच सांगू शकतो की आम्ही बीएमसीचे कमिशनर गगनानी साहेबांना भेटलो, त्याचबरोबर आम्ही वाघमारे साहेबांना भेटलो आणि परत कुठेतरी चूकभूल झाली असेल तरी आम्ही त्यांनाच भेटायला गेलो. बाबा तुमच्या हातून अशा काही गोष्टी घडल्या आरोला, त्या सगळ्या गोष्टी आम्ही पद्धतशीरपणे केल्या. सगळ्या गोष्टी समजून सांगितल्याच्या नंतर आता एक गोष्ट निर्णयाला पोचलेली दिसते की वाघमारे साहेबांनी आम्हाला सकारात्मक भूमिका देऊ आणि तुम्हाला एक चांगला निर्णय देऊ असे त्यांनी आम्हाला स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यावेळेला केल्याच्या नंतर मी त्यांना हेही सांगितलं की आता गेले आमचे 4-5 दिवस वाया गेलेले आहेत उमेदवारांचे. तर ते 24, 25, 26 आणि 27 हे त्यांनी वाढचे जे उमेदवार उभे राहणार आहेत त्यांना सगळ्यांना निदान 5 दिवस तरी वाढून द्यावं ही एक विनंती त्यांना केलेली आहे. त्यासाठी पण त्यांनी सकारात्मक भूमिका दिलेली आहे. ज्याप्रमाणे आपण म्हटलो की आचारसंहिता लागू झाल्यानंतर सगळे जे पण अधिकारी असतात किंवा जे पण नेते असतात तर ते सुद्धा सर्वसामान्य माणूस होतात आणि तरी सुद्धा राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप केला होता निवडणूक च्या ऑफिसमध्ये. तर त्या संदर्भात काय म्हणणं आहे? ऍक्च्युली बघायला गेलं ना तर हे कुठेतरी त्यांचा सत्तेचा वापर ह्या ठिकाणी दिसून आला. जर या पद्धतीने जर केलं तर हा कुठेतरी पायंडा पुढे लागेल आणि पूर्ण महाराष्ट्र कुठेतरी विस्कळीत होऊन जाईल. जर ही पद्धत जर ह्या लोकांनी ह्यावेळेला आमचं जे नामनिर्देशक पत्र समाविष्ट नाही केलं तर पुढच्या निवडणुकीमध्ये लोकशाहीचा गळा घोटलेला असणार आणि हुकुमशाहीला कुठेतरी वर्चस्व असणार हे सिद्ध होऊ शकतं. धन्यवाद सर. ज्याप्रमाणे मॅडम पाहतोय आपण की बिनविरोध उमेदवार निवडून येत आहेत आणि हे कितपत योग्य आहे? सगळ्यात आधी ना बिनविरोध उमेदवार निवडून येणं हे 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 स्पष्टीकरण नाहीये. का माहितीये, बरेच काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ही लोक बळजबरीने लोकांना भीती दाखवून, लोकांना पैसे ची आमिष दाखवून उमेदवार विकत घेत आहेत. आणि तुम्हाला तर माहितीये की ह्या पद्धतीचं जे निवडणूक आहे हे पूर्वी होत नव्हतं. हे बीजेपीच्या राज्यामध्ये आणि बीजेपीच्या काळामध्येच व्हायला सुरुवात झालेली आहे आणि गेल्या 14-15 वर्षापासून आपण याला भोगत आहोत. कुठेतरी बीजेपीला जनतेला जी दिशाभूल बीजेपीने केलेली आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे. आणि बिनविरोध निवडणूक ह्याला म्हणत नाहीत. बिनविरोध निवडणूक ह्याला म्हणतात जर काय फॉर्म जे आहेत, जे अपक्ष उमेदवार असो किंवा कॅन्डिडेट असो, जर आम्ही पक्षाचे फॉर्म भरलेच नसते आणि अपक्ष उमेदवारांनी पण जाऊन अर्ज भरला नसता, त्याला बिनविरोध उमेदवार म्हणतात. लोकशाहीची कुठेतरी गळचेपी होत आहे का? तिथं झालेलीच आहे. जेव्हापासून बीजेपी सरकार आलेली आहे तेव्हापासून ही सुरुवात झालेली आहे. लोकांना मानसिक त्रास देण्यात आलेला आहे. लोकांचं आर्थिक परिस्थितीवर लोकांना आणून सोडलेलं आहे. आज अजून किती अन्याय अत्याचार करणार आहेत आणि तुम्ही त्यात तुमच्या घराणेशाहींना तुम्ही तिकीट देता आणि त्यांना आणून तुम्ही उभे करता. तुमच्या पैशाच्या बळावर आज सरकार तुमची आहे म्हणून तुम्ही काय पण करणार आणि तुम्हाला आम्ही चालून घेणार, हे कधीच होणार नाही. धन्यवाद मॅडम. आपण पण उमेदवार आहात आणि एक उमेदवार म्हणून काय सांगाल? काय बोले आपण मी आझाद समाज पार्टी चंद्रशेखर आझाद कॅन्डिडेट आहेत आणि जे चाललंय हुकुमशाही राहुल नार्वेकर साहेबांचं आणि ते आहे त्यांचं जे चाललंय, आता आपण काय बोलू नाही शकत ना. हे सगळं चुकीचं आहे असं म्हणायचं तुम्हाला? आपली मंडळी आहे जे बोलले राठोड साहेब आहेत ते खरंच सांगितले सर्व साहेबांनी. बोलते अगोदरपासून म्हणजे केंद्रापासून इथपर्यंत बोलते आणि स्वतः तुम्ही मुंबईमध्ये बघत आहे पूर्ण स्वतः. आपण पण कॅन्डिडेट आहात का? मी सामाजिक कार्यकर्ता, माझे सर्व मदत करता मी यांना त्याप्रमाणे. हा, तर त्याप्रमाणे आपण बघतो, स्वतः बघतो. आता तुम्ही इथे घेतलं कुलाबा विधानसभा मतदारसंघ घेतलं तर तिन्ही वार्ड तुम्ही घेतले, 24, 25, 26 घेतले. तर काय झालं, एका जागी भाऊ आहे, एका जागी बहीण आहे, एका जागी बहीण आहे म्हणजे एकाच घरात सगळे, एकाच घरातले स्वतः तिथे आमदार आहे. बरोबर आहे. म्हणजे एकाच घरात असेल तर होणार बिनविरोध.
हा, तर स्वतः आमदार आहे इथली 226ची एवढी स्थिती वाईट झालेली आहे. 5 कॅन्डिडेट उरलेले होते, त्यापैकी एक काँग्रेसचा कॅन्डिडेट होता, एक पक्ष आपला याचा होता आम आदमी पार्टीचा, त्यांचा रद्द करण्यात आला. 3 उरलेले, त्यापैकी एकाने मागे घेतलेले आहे. फक्त 2 उरलेले आहे. ते बरं झालं, त्यालाही धमकी देण्यात आलेली होती. मला वाटते कोणतरी लेडीज आहे नवरचना दीपक पवार आहे, पण ते लोकांनी सर्व समर्थन केलेलं आहे त्याप्रमाणे. तर तो आता आहे. म्हणजे आजची स्थिती अशी आहे मुंबईची, तर फक्त मुंबईमध्ये एकही कॅन्डिडेट बिनविरोध निवडून नाही आलेला आहे. हे एवढं तरी चांगलं आहे म्हणजे मुंबई करता. बाकी आपण कल्याण इकडे तिकडे बघत राहतो. एक हुकुमशाही, घराणेशाही, आणि ज्यांचे जे पद आहे विधानसभा अध्यक्ष, हे संवैधानिक पद आहे. का राष्ट्रपती हे ते जे असतात तिथे तो पक्ष नसतो त्यावेळेस तो, पण तिथे जाऊन हे करत आहे. आणि मी स्वतः बघितलेलं 12 वाजेपासून 8:30 पर्यंत तिथे उभे आहे, आणि बॉडीगार्ड बाजूला नाही, एकटे फक्त मोबाईलवर असे ते फिरत आहे. कशा करता उभे होते? पोलिसांनी भिंत उभी केली, यांना आतमध्ये जाऊ नाही दिलं. काही लोकांना आतमध्ये गेलेले होते, त्यांना बाहेर ओढलेलं आहे. आणि कार्यालयाची व्याख्या आता हरिभाऊ राठोड साहेब आमचे माजी खासदार आहे, त्यांनी दिलेलीच आहे. कार्यालय काय असते? आता आपण उभा आहे, हे पत्रकार भवनाचं कार्यालय आहे, बाहेर कार्यालय आहे, एंट्री कार्यालय आहे, सर्व अगोदर पोहोचलेले आहे. पण जेव्हा निवडणूक आयोगामध्ये काही त्यांचा गाईडलाईन आहे की ज्या एका टायमाला की जो उमेदवार आहे आणि फॉर्म स्वीकारणारा आहे आणि उमेदवार फॉर्म स्वीकारणारे एवढेच तिथं उपस्थित असू शकतात एका वेळेला, मग तरी सुद्धा जे राहुल नार्वेकर म्हणा, परत त्यांचे कार्यकर्ते कसे आतमध्ये जातात? प्रश्न हाच पडला म्हणणार मॅडम, इथपर्यंत पडलेला आहे. तर 225ची कॅन्डिडेट हर्षदा नार्वेकर आहे, ती लोकांनी सांगितलेले 5:05 आतमध्ये गेलेली आहे. मग बाकीचं कसं, त्यांना एंट्री कसे भेटले? काय लोक आतमध्ये त्यांना बाहेर काढण्यात, म्हणजे न्याय द्या. तर सर्वांना कायदा जो आहे समान कायदा पाहिजे त्याप्रमाणे. म्हणजे जसे जिसकी लाठी उसकी भैंस. हाँ, मैं अपन हिंदी में ऐसे ही बोल सकते हैं, जिसकी लाठी उसकी भैंस. हुकुमशाही एक प्रकार का इस प्रकार से चल रहा है. इसलिए हम सोशल वर्कर हो गया, कुछ भी हो गया, हम पार्टी उटी नहीं देख रहे हैं. बीएसपी के, एसपी के, ये क्या मनसे है क्या, एक सोशल वर्कर करके सपोर्ट करना चाहिए. जैसे आप पत्रकार है, मैं भी वरिष्ठ पत्रकार रह चुका हूँ, सध्या मुक्त पत्रकार व लेखक आहे, तर त्याप्रमाणे लोकांना मदत करायचं. तुम्ही सुद्धा कॅन्डिडेट आहात आणि त्याच्यानंतर आता अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडतो, त्यावेळेला काय म्हणणं आहे आपलं? मी बहुजन समाज पार्टी 225चा उमेदवार असल्यामुळे मी तिथे, आम्ही सर्व पैसे 4:30 पर्यंत भरून आम्ही मोकळे झाले होते. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा त्यांचा जो गेट होता, त्या गेटच्या तिथे गेल्याच्या नंतर आम्हाला पोलिसांनी अडवण्यात आलं. अडवल्याच्या नंतर आम्ही त्यांना विचारलं की असं का? ते बोलतात आतमध्ये जाण्यासाठी आतमध्ये खूप गर्दी असल्यामुळे तुम्हाला बाहेर थांबावं लागेल, आम्ही तुम्हाला आतमध्ये प्रवेश देऊ. असं कोण म्हणाला? पोलीस प्रशासन. आणि त्यांचं काहीतरी वेळ होतं का? 4:30 वाजता, 4:30 ते 4:45च्या दरम्यान, म्हणजे 15 मिनिटं आमच्याकडे असताना पण आम्हाला बाहेर थांबवण्यात आलेलं आहे. आणि आणि त्याच्यानंतर मग तुमचा फॉर्म एक्सेप्टच केला नाही? बाहेर थांबवण्यात आलं, आम्हाला टोकन दिलं, आमचे पैसे भरून घेतल्याच्या नंतर आम्ही तिथेच होते. ते बोलले आतून कमी माणसं झाली की आम्ही तुम्हाला बाहेर आतमध्ये पाठवून देऊ. पण पोलीस प्रशासनाने आम्हाला असं सांगितलं, म्हणून आम्ही तिथे आजूबाजूलाच होते. आता त्यांच्या कार्यालयामध्ये असल्यामुळे आतमध्ये आम्हाला पोलीस आतमध्ये पाठवून देत नव्हते. त्याच्यामुळे आम्ही बाहेर थांबल्याच्या नंतर 5 वाजता 15 ते 5 वाजता आम्हाला मेसेज आला, तिथे अलाउन्स झालं की आता ह्याच्या पुढे आम्ही आतमध्ये कोणाला घेणार नाही. तेव्हा आम्ही तिथे परत पोलिसांशी बाजूलाच असल्यामुळे आम्ही विचारलं की सर आम्हाला आतमध्ये घेणार नाही. लोक नाही, तुम्ही पैसे भरलेले आहेत, तुमच्याकडे सर्व प्रूफ आहेत, तर तुम्हाला आम्ही आतमध्ये पाठवू, आतमध्ये गर्दी नाही आहे. आणि पहिली गोष्ट एक की तिथे ते शिंदे टोकन वगैरे दिलं होतं? हो, तिथे पोलीस होते शिंदे म्हणून, त्यांनी आम्हाला सांगितलं की ते आरो आहेत, ते तुमचे पूर्ण एक म्हणजे ज्यानी पैसे भरले, ज्यानी ते फाईल लिस्ट पूर्णपणे केलेली आहे, ते तुम्हाला घेतील. त्यांनी आम्हाला सांगितलं की जसं जिथे कमी झाले की आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. आता 5च्या नंतर 6 वाजले तेव्हा आम्ही त्यांना विचारायला परत आम्ही तिथे 6 वाजेपर्यंत आम्हाला दाबून ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की साहेब असं काय? नाही, साहेब बोललेत की आम्ही येऊन तुम्हाला भेटू, आम्ही तुमच्याशी बात करू. हे सर्व काही चालूच होतं तिथे प्रकरण. ते 9, 10, 11 वाजेपर्यंत आम्ही तिथे होते. त्याच्यानंतर लास्टला आम्हाला धक्के देऊन बाहेर काढण्यात आलं. आपलं काय म्हणणं? माझं नाव परिचय भोईर, मी BSP मधला 226 वॉर्डमध्ये उभा होतो. तर मी बरोबर आपल्या टायमावर गेलेलो. मला टोकन भेटलं, माझा छाननी झाली, सर्व झालं, पैशाची रिसीट भरली, सर्व काय झालं. मी आतमध्ये सुद्धा गेलो, पण माझा फक्त रिसीट बाहेर होती म्हणून त्यांच्याकडे फॉर्म होता, पण मी बाहेर आतमध्ये गेलेलो 5च्या आधी. तर यांच्या कॅबिनमध्ये, आरोच्या कॅबिनच्या बाहेर जो गेट होता, पण तिथे खूप गर्दी होती म्हणून मी पाठीमागे उभे होतो आणि हे माझ्यासोबत होते. आणि म्हणून त्यामुळे जे आतमध्ये माझ्या पुढचे होते ते आतमध्ये गेले आणि ते बोलले की बाहेर थांबा, त्यांचं होऊ द्या, मग तुम्हाला घेतो. मग थोड्या वेळा मी बाहेर असेच थांबलेलो, तर तेवढ्यात पोलीस आले आणि बोलले हा पूर्ण हॉल खाली करावे. आणि मग आम्हाला पण बाहेर काढला. असंच बाहेर काढला आणि ते बोलले की तुमच्याकडे रिसीट वगैरे आहे, तर तुम्ही थांबा, आम्ही नंतर कन्फर्म करूया.
तसंच रात्र झाली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं बाहेर थांब आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे उमेदवाराचा फॉर्म आहे तो घेतलाच नाही. नाही घेतला. ते लोकांनी आम्हाला बाहेर ठेवलं, बोलले आम्ही तुम्हाला सांगतो कळवून. ते लोक जात आहेत आतमध्ये, आरोशी बोलतायत की नाही ते पण नाही माहिती, येऊन बोलतायत की आता थांबायला सांगितले. आम्ही बसूनच होतो, 10 वाजले, काहीच नाही. तर त्या लोकांनी तिकडून पोलीस फोर्स मागवली आणि मग नंतर सर्वांना धक्के मारून बाहेर काढलं. आपलं काय म्हणणं आहे? तेज म्हणना है, हिंदी में बोलो चलेगा। वही है कि हम दोनों को अंदर भेजे थे, हम दोनों अंदर जाके हम लोग को बोले कि आरओ के ऑफिस में गर्दी है, हम लोग बाहर रुके। कोणसा प्रभाग? 224 और 227। तो हम लोग को बोले कि बाहर रुकने के लिए, तो हम लोग बाहर बैठे कुर्सी पे। फिर पुलिस वाले आए, हम लोग को बाहर निकाल दिए कि तुम लोग बाहर जाओ, जब तुम्हारे को अंदर खाली होएगा तो बुलाएंगे, बाद में तुम लोग को बुलाएंगे बोल के हम लोग को निकाल दिए। फिर अंदर बुलाए नहीं, हम लोग 8-9 बजे तक वहीं पे बैठे। फिर बाद में सब ज्यादा पुलिस वाले बुला के हम लोग को सबको भगाए धक्के देके। और फिर इसके वजह से फिर बाद में आपको लोग को भगा दे। पहले बोले कि खुद ही रुको और फिर बाद में बोले कि टाइम खत्म हो गया हम लोग जाओ, और फिर टोकन वगैरह दिया था, डिपॉजिट लेके। टोकन दिए हम लोग को और पूरा डॉक्यूमेंट वेरीफाई हुआ, सब हुआ। हम लोग का पैसा भरने का टाइम आया तो हम 2 जन को बोले कि अंदर जाने के बाद में अंदर ही पैसा भरना। टोकन देके हम लोग को अंदर भेजे, तो हम लोग पैसा भरने के लिए भी अंदर ही गए और वो उसके लिए भी गए, तो हम लोग को वापस भेज दिए, नहीं लिए हम लोग का। ज्या वेळेला जाहीर होते त्याच्यानंतर मग अनेक जे उमेदवार असतात ते आपल्या प्रयत्न करत असतात की आपल्या प्रभागामधनं आपल्याला काहीतरी वेगळं करता येईल आणि आपल्या प्रभागामध्ये आपल्याला निवडून येता येईल यासाठी दिवस रात्रांची मेहनत सुरू असते. पण कुठेतरी अशा प्रकारचा प्रकार घडून येतो आणि त्यांची उमेदवारी नाकारली जाते. काही ठिकाणी त्यांचे फॉर्म नाकारले जातात, काही ठिकाणी त्यांची उमेदवारीच नाकारली जाते, काही ठिकाणी त्यांचे तिकीट कापले जातात. असे हे प्रकार घडत आहेत आणि ही जी निवडणूक आहे ही 6-7 वर्षांनी जेव्हा घडत आहे त्याच्यानंतर मग अशा प्रकारचं जेव्हा परिस्थिती उद्भवते त्यावेळेला जे सगळे उमेदवार आहेत त्यांचा कुठेतरी एक आत्मविश्वास डळमळीत होतो. त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपला जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.